आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3055 यावर निरूपण पाहणार आहोत. काय सुका हे वावुगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुका सरी पार नाही. रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत उकळी नाम तुझे. तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी मनी. सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, काय सुका हे वावुगे बोलता, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. कारण या जगामध्ये आमच्यासारखे जे लोक आहेत, वावुगे महाराजाने जो अभंगाची सुरुवातच केली आहे. काय सुका आहे वावुगे बोलता. वावुगे म्हणजे खोटं बोलणं, निरर्थक बोलणं, वायफळ बोलणं. जे आता हे वायफळ बोलणं या जगामध्ये किती प्रमाणात आहे. एखाद्याची आपली भेट झाली, आपण म्हणतो काय चाललं. आता काय चाललं की त्याचं उत्तर असतं काय बी नाही. मग तो बी विचारतो तुमचं काय चाललं, तो बी म्हणतो काही नाही. दोघांचंही त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चाललेलं असतं, पण खरं बोलतात का, खोटंच बोलतात. पुन्हा विचारतात लेकरं बाळं बरे आहेत का. हो, लेकरं बाळं सगळं सुखी, सर्व सुखी आहे म्हणून सांगतात. कुणाचे मग लेकरं नोकरदार असतील, मग त्याच्याबद्दलच तो त्याचं सांगतो नाही नाही चांगलं आहे, माझं एकदम चांगलं आहे. आणि मग काय पेरलं आहे, सोयाबीन पेरलं आहे, किती पेरलं आहे, काय नाही, कसं आहे, असे जी चर्चा चालू राहतात. किंवा काही हे सांसारिक चर्चा तरी बरे आहेत. पण जे कुच्चरवाटा आहे गावामध्ये किंवा आजकाल म्हणलं की हॉटेलवर लोक असं दिवसभर त्यांच्या जीवनामध्ये अशा चर्चाच करीत राहतात. पाल्याण्याचं असं झालं, बिस्ताण्याचं असं झालं. हे जे त्यांच्या जीवनामध्ये निरर्थक बोलतात, वावगं बोलतात, अशामध्ये त्यांच्या जीवनामधला किती वेळ जातो तर कमीत कमी एका मनुष्याचे धरले तरी त्याच्या जीवनामध्ये 7-8 तास तो आयुष्याचे असं वावगे खर्च करतो, वायफळ त्याच्या जीवनामध्ये खर्च करतो. त्यानं हे त्याच्या जीवनामध्ये कष्ट जरी केले तरी त्याच्या संसारामध्ये 2 रुपये चांगली मदत होईल, चांगला संसार त्याचा सुखाचा होईल. पण तो संसार सुखाचा करण्याऐवजी वायफळ बोलण्यामध्येच इथं या जगामध्ये 60 ते 70% लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आयुष्याचं कारण मोल त्यांना न कळत असल्यामुळे वायफट त्यांच्या जीवनामध्ये खर्च करतात. आणि त्याच्याबद्दल महाराज या अभंगामधून बोलतात. महाराज सांगतात की काय सुख आहे वावगे बोलता. काय त्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये असं बोलण्यामध्ये काही सुख मिळतं का. थोडंसुद्धा सुख मिळत नाही. पण जे म्हणताना मन रात्रंदिवस आपल्या जीवनामध्ये बोलत असतं. मग हे मन बोलत असल्यामुळं असंही आपण आपल्या जीवनामध्ये जे बोलतो मधून रात्रंदिवस मन हे बोलत असतं. म्हणजे विचार आपल्या मनामध्ये चालू असतात, ते परेशान वेगळेच करतात. आणि हे तोंडानं तुमच्या जीवनामध्ये खोटं बोलणं, निरर्थक बोलणं, वायफळ बोलणं हेही तुमच्या फायद्याचं नाही. त्याच्यासाठी तुम्ही कष्ट केले, संसारामध्ये कष्ट केले तर तुमचं घर प्रपंच चांगल्या प्रकारे चाललं. मग हे नाही ज्याला करा वाटतं. महाराज सांगतात ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. त्या पंढरीनाथाचं तुमच्या जीवनामध्ये नाव घेतलं तर त्याला काही कष्ट लागतात का. जेवढ्या तुम्ही वायफळ गप्पा मारता त्याला कष्ट लागतात. पण या तुमच्या जीवनामध्ये त्या पंढरीनाथाचं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर ते नाव घेतलं किंवा आपल्या जीवनामध्ये काम केलं, एक तर त्या कामामधून पैसा मिळेल, समाधान मिळेल, पुन्हा तुमचं शरीरही तुमच्या जीवनामध्ये चांगलं राहील. पण हे वायफळ निरर्थक बोलणं हे आपल्या काही हिताचं नाही. म्हणून महाराज सांगतात की हे वायफळ तुमच्या जीवनामध्ये बोलू नका. तुम्ही काय करा, ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही. त्या पंढरीनाथाचं नाव तरी घ्या.
नाहीतर तुमच्या संसारामधलं कर्म तरी तुमच्या जीवनामध्ये करीत राहा, पण असं वायफळ त्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये बोलू नये. हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सर्व काळ वाचे उच्चारिता हरी, तया सुखा सरी पार नाही. आता ज्याच्या जीवनामध्ये त्यानं एकतर संसारामध्ये तर पूर्ण वेळ घालावा, नाहीतर त्या भगवंताचं नाम घेण्यामध्ये तर सर्व काळ सर्व वेळ त्याच्या जीवनामध्ये जर घातला तर काय होईल म्हणतात, सर्व काळ तुमच्या जीवनामध्ये मुखाने त्या भगवंताचं नामचिंतन केलं. कारण रात्रंदिवस तुमच्या संसार करीतही तुमच्या जीवनामध्ये आणि कष्ट करीत करीत काम करीत करीतही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चिंतन भगवंताचं नाम घेता येतं. कारण कामाचा नामाचा काही तुमच्या जीवनामध्ये संबंध येत नाही. फक्त काम आपल्या शरीरानं करायचं आहे आणि मुखानं फक्त त्या भगवंताचं असं नाव जर घेतलं तर महाराज सांगतात की काय होईल, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व काळ तुमच्या वाचेनं त्या भगवंताचं नाम घेतलं, तया सुखा सरी पार नाही. त्याच्या जीवनामध्ये सुखाला कारण पारावार लागणार नाही, एवढं सुख त्याच्या जीवनामध्ये मिळेल. पण तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सुख घेण्यासाठी तो वेगळेच मार्ग त्याच्या जीवनामध्ये निवडलेला आहे. विषयाच्याच मागं रात्रंदिवस धावायलेला आहे. काहीतरी कुठंतरी किंवा वायफट गप्पा मारण्यामध्ये त्याचं आयुष्य त्याच्या जीवनामध्ये खर्च करायलेलं आहे. पण तो त्या भगवंताचं नामचिंतन त्याच्या जीवनामध्ये करायला तयार नाही किंवा संसारामध्ये कष्ट करायला तयार नाही. कष्ट केलं तर शरीरही चांगलं राहतं, 2 पैसाही मिळतात, झोपही चांगली लागते, अन्न पचनही आपल्या जीवनामध्ये चांगलं होतं, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, रामकृष्ण रंगी रसना रंगली, अमृत उकळी नाम तुझे. इथं महत्त्वाचं सांगतात की रामकृष्ण नामी रसना रंगली, ज्याची जीव त्या भगवंताच्या नामामध्ये रंगून गेलेली आहे. मग त्या जिभेला त्या मनुष्याच्या अमृतसुद्धा त्याला फिकं वाटतं. महाराज इथं सांगतात त्या अमृताला ह्याच्या रसनेचं जी रसना त्या भगवंताच्या नामामध्ये ज्या साधकाची रंगून गेलेली आहे त्या अमृताला सुद्धा उकळी फुटते ऑटोमॅटिक. त्याचं नामाची रचना पाहून त्या भगवंताच्या नामाचं चिंतन पाहून ते अमृत असं ऑटोमॅटिक उकळायला लागतं. म्हणजे त्या अमृताला एवढी म्हणजे गोडी निर्माण होते. तर तुमच्या जीवनामध्ये त्या मनुष्याला किती आनंद होत असेल, किती त्याच्या सुखाचा पारावार त्याच्या जीवनामध्ये मोजता येईल का आपल्या जीवनामध्ये. त्याच्या सुखाचा पारावार आपल्या जीवनामध्ये मोजताच येत नाही. जिथं अमृतानं आपल्या जीवनामध्ये कारण अमर होतो, त्या अमृताला उकळी फुटते. म्हणजे काही सामान्य भगवंताचं नाम नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय करावं, रामकृष्ण रंगी रंगून जावं म्हणजे हे त्या नामामध्ये आपली जीभ आपली रसना रंगून जावी आणि मग अमृताला उकळी फुटेल. भगवंतसुद्धा तुमच्या समोर कारण धावत येईल, तो सुद्धा कारण नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नाचता नाचता त्या भगवंताचा तो पितांबरसुद्धा फिटलेला त्या भगवंताला त्याच्या जीवनामध्ये कळत नाही. असं तो भगवंत आपल्या भक्तावर प्रेम करीत असतो. मात्र आपल्या जीवनामध्ये त्याच्या नामामध्ये रंगून गेलं पाहिजे. बिगर रंगून जाता हे तुमच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. भगवंत वेडा तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढं भगवंताच्या नामामध्ये वेड तुम्हाला लागलं पाहिजे. त्यावेळेसच अमृताला ही उकळी फुटत असते, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी मनी. आता इथं वंदन करतात. कुणाला करतात? ज्याच्या मुखावाटे रात्रंदिवस त्या हरिनाम चालू आहे, त्या भगवंताचं ध्यान चालू आहे, त्या भगवंताचं चिंतन चालू आहे. त्याच्या जिभेला त्याच्या रसनेला त्या भगवंताशिवाय
या जगात दुसरं काही गोड असं लागतच नाही. त्याची जीभ, कारण संसारामधल्या विषयाकडं तर अजिबात वळत नाही, पण अन्न खाताना सुद्धा त्याला अन्नसुद्धा गोड लागत नाही. त्याची एवढी रसना त्या भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये रंगून गेलेली असते. त्याच्या मुखाने घेतलेल्या नाम अमृताला ऑटोमॅटिक उकळी फुटते, एवढी त्याच्या नामाची ताकद त्याच्या जीवनामध्ये निर्माण होते. म्हणजे तो भगवंतसुद्धा त्याच्या नामाने वेडा होतो. असं त्याचं जे भक्त आहेत, असे जे भगवंताचं नाम घेणारे, ते तर धन्य आहेतच महाराज म्हणतात. त्याचं कुळ धन्य आहे, कारण त्याचे अनेक 7 पिढ्यापासूनचं कुळ धन्य आहे. 41 म्हणजे पिढ्याला आपल्या जीवनामध्ये एखादा जरी संत झाला तर त्याच्या 41 पिढ्याचा उद्धार तो करीत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये एखादा जरी दुर्जन निघाला तर त्याच्या 41 पिढ्याला मागच्या त्याचे परिणाम भोगावे लागतात, असं शास्त्र सांगतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे भगवंताचं नाम घेणं, जो संत आहे, जो महात्मा आहे, जो त्या भगवंताच्या नामामध्ये त्याला वेळ लागलेला आहे, ज्याच्या मुखावाटे रात्रंदिवस त्या भगवंताचं नाम आहे, त्याची रसना रंगून गेलेली आहे, अमृताला उकळी फुटते, तो तर धन्य आहेच, पण त्याचं कुळ धन्य आहे. महाराज त्याच्या कुळाला त्याला वंदन करतात. आपणही अशा महात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत घालावा, त्याला वंदन करावं. अशाचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होतं का? अशाची भेट आपल्या जीवनामध्ये होते का? एक क्षणाची जरी आपल्या जीवनामध्ये अशा महात्म्याची भेट झाली, अशा महात्म्याच्या संगतीमध्ये आपण गेलो तर आपल्याही जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय, आपणही त्या भगवंताच्या नामामध्ये रंगून गेल्याशिवाय, आपलीही जीभ त्या भगवंताच्या नामामध्ये रंगून गेल्याशिवाय राहत नाही. आपल्यालाही त्याला जे सुख प्राप्त झालं तेच सुख प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. मात्र अशा महात्म्याच्या, कारण सानिध्यामध्ये जाणं, ते महात्मा ओळखणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. पण तो या जगामध्ये आहेत, संत असे महात्मे आहेत. मी बार बार माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो, असे महात्मे या जगामध्ये गावोगाव आहेत. प्रत्येक गावामध्ये माझं मत आहे की एक पतिव्रता स्त्री असते आणि एक संत असतो, त्याच्याशिवाय ती गाव चालतच नाही. कारण त्याच्या ताकदीवर ते गावाचं जे अधर्मानं कितीही वागलं तर त्या दोघाच्या, एक पतिव्रता स्त्री आणि एक जो संत आहे, त्या दोघाच्या, कारण पुण्याईनं ते गाव चालत असतं, म्हणून देश चालत असतो. हे संताची जे पुण्याई आहे, संताची उपकार, संत, कारण देवाला सहन होत नाही. कारण देव, तुम्ही म्हणता ना की बाबा देव कसा धावून येत नाही, एवढा अधर्म या जगामध्ये वाढलेला आहे, देव का धावून येत नाही? ते संत आहेत या जगामध्ये. संत म्हणतात, कारण जसं माऊली म्हणतात की खळाचा बाकडेपणा जावो, पण जातं का? जे खळांचे व्यंकटी असो, म्हणजे जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती बाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, फक्त वाकडेपणा जावो. म्हणून संत हे आपल्याला, प्रत्येकाला त्यांना, कारण या जीवावर एवढं प्रेम करतात, कितीही पापी असला तर त्याला उद्धार करण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात. त्याला मारावं किंवा त्याला म्हणजे शिक्षा करावी हे संत कधी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये सुद्धा तसा भाव येत नाही. त्याचा उद्धार करण्याचा, त्याचं परिवर्तन करण्याचं काम या जगामध्ये संत करीत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक क्षणाची का होईना अशा महात्म्याचं दर्शन व्हावं, अशा महात्म्याची संगत घडावी, एवढीच मी आपल्या चरणी प्रार्थना करून माझ्या या निरूपणाला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम, बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.